शिरोळ ते निलंगा मार्गावर धावणारी एसटी बस प्रवाशांनी फुल्ल भरून येत असल्याने काटे जवळगा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेशही मिळत नाही। परिणामी दररोज 15 ते 20 विद्यार्थ्यांना घरीच माघारी फिरावं लागत आहे। त्यामुळे त्यांची शाळा व कॉलेज बुडत आहे। एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी जादा बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करीत गुरुवारी काटे जवळगा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी 1 तास एसटी बस रोखून धरत आंदोलन केलं। निलंगा हे परिसरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य शैक्षणिक केंद्र आहे। काटे जवळगा आणि परिसरातील गावातील इयत्ता 5वी 10वीचे विद्यार्थी तसेच 11वी 12वी आणि पदवीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी दररोज एसटी बसने प्रवास करतात। मात्र शिरोळहून निलंग्याकडे येणारी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असते। काटे जवळगा थांब्यावर गाडी थांबली तरी फुल्ल गर्दीमुळे विद्यार्थ्यांना आत जाणं अशक्य होतं। त्यामुळे दररोज शाळा कॉलेजला वेळेवर जाता येत नाही। परिणामी विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। जादा बसेस सुरू करण्याची मागणी। शाळा आणि कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन सकाळी व सायंकाळी या मार्गावर जादा बसेस त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी केली। एसटी महामंडळाने लवकरात लवकर जादा बसेसची सोय न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काटे जवळगा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी दिला। काय हालत चालू आहे, काय ते सगळे सांगा। एसटी महामंडळाने आम्हाला मोफत पासची सुविधा दिली आहे आणि आमच्या बसमध्ये आम्हाला जागाच पुरत नाहीये, म्हणून आम्ही एकाच पायावर थांबून चालू आहे बसमध्ये। मी रोजच बसने प्रवास करतो। विशेष करून की जी विद्यार्थ्यांची हालत आहे की कंटिन्यू जशी शाळा चालू झाली तशीच चालू आहे आणि विशेष महत्त्वाचं मुलींना जे फुकट पास दिलेला आहे सरकारने त्याचा मुलींना 1% फायदा झाला नाही आतापासून। आमच्या गावातून तर येणार ह्या गावातून जी रूट चालू आहे आपल्या शिरोळ निलंगा ह्या रूटचा कधीच फायदा झाला मुलींना। विशेष करून केदोबचा हा डेली स्टॉप उडत आहे। जसं शाळा जूनपासून जसं शाळा चालू झाल्या तसं डेली म्हणजे डेली न चुकता मुली वापस जाते तिथं। त्या मुलीचं शैक्षणिक वर्ष खराब होते। शासनाला एवढीच विनंती आहे की ही जी शैक्षणिक लॉस होईल आहे ही होऊ नये पुढे। याच्यासाठी आम्हाला एक विशेष करून एक सकाळी 8 वाजता संध्याकाळी 5:30 वाजता दोनच बसची सुविधा आज या ठिकाणी काटेजवळगा येथे विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। ही गाडी अडवण्यात आलेली आहे। याचं कारण असं की निलंगा शिरोळ रस्त्यावरती काटेजवळगा मार्गी जाणारा जो रोड आहे या रोडवरती एवढी प्रचंड गर्दी आहे। खरं तर एवढं मोठं महसूल उत्पादन या रोडवरती एसटी महामंडळाला लोक देत आहेत, पण तरी सुद्धा या ठिकाणी एसटीची सोय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना किंवा इथल्या नागरिकांना होत नाही। म्हणून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांची होत असलेली गैरसोय थांबवावी आणि एसटी महामंडळाने या रोडवरती आणखीन गाडी सुरू करावी आणि विद्यार्थ्याचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी वेळोवेळी निवेदनं पण दिली, पण एसटी महामंडळ काही सुधारणा करत नाही। म्हणून आज या ठिकाणी हा रस्ता रोको या ठिकाणी करून एसटी महामंडळाला ही विनंती करत आहे की त्वरित या ठिकाणी शिरोळ मार्गावरती विद्यार्थ्याच्या आणि नागरिकांची सोय व्हावी, म्हणून आणखीन एक एसटी या ठिकाणी सुरू करावी। याच्यासाठी आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी गाडीचा रस्ता रोको केलेला आहे। याची दखल एसटी महामंडळ घेईल ही आम्ही विनंती करतो, अन्यथा यापुढे एसटी महामंडळाच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन निलंगा एसटी महामंडळावरती करण्यात येईल। याची नोंद आणि दखल एसटी महामंडळाने घ्यावी एवढीच एक विनंती या निमित्तानं करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.